पोरगी होती, तिला वडील नव्हते. लहानपणापासून तिची आई तिला प्रेशरवाईज करत होती, अभ्यास कर, तुला इंजिनियर बनायचा, अभ्यास कर, तुला इंजिनियर बनायचा आहे. पण तिला कधी प्रेमच दिलं नाही. ते पोरगी कंटाळली, फ्रस्ट्रेट झाली, डिप्रेस मध्ये गेली. अरे मी काय वस्तू आहे? मी काय लोखंड आहे? मला भावना नाही, मला मन नाही, मला विचार नाही, मला कोणी विचारत नाही. फक्त काय विचारते? अभ्यास कर, तुला इंजिनियर व्हायचा. अरे जरूर बना, अभ्यास कर, तुला इंजिनियर व्हायचा. असा करता करता ती पोरगी 18 वर्षात झाली साहेब. 18 वर्षानंतर तिने 12वीची एक्झाम दिले. 12वीचे पेपर झाल्यानंतर तिने एक चिठ्ठी लिहिली, घर सोडून गेली. आणि काम करताना ती चिठ्ठी आईजवळे सापडली. आईने ती चिठ्ठी वाचली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, मम्मा आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. आई मला सांग, मी लोखंड आहे? आई मला सांग, मी वस्तू आहे? मी दगड आहे? आई मी एक मासाचा गोळा आहे ना ग? आई मला मन आहे ना? आई मला भावना आहे ना? आई माझं मन असं धडकते ना ग? मी जिवंत आहे ना? मग आई मला सांग, लक्ष द्या, आई मला सांग, तू मला एकदा तरी विचारलं का की बेटा तुला तुझ्या आयुष्यात काय बनायचं आहे? बेटा तुला भूक लागली का? बेटा तुला काही करायचं आहे का? बेटा तुला काही आवडते का? बेटा तुला काही जमते का? एकदा तरी विचारलं का ग? आई तुझ्या या प्रेशरपणामुळं, तुझ्या या टेन्शनमुळं मला टेन्शन आलं आणि मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. आई एक सांगू, तुम्हाला कधीच विचारलं नाही बाळ जेवला? बाळ थकली असतील, बाळा तू नवीन काय शिकली ग? जाऊ दे, मरू दे तिकडे, चांगले पर्सेंटेज नाही आले तर चालते, तू चांगली असायला पाहिजे बाळ, तू माझ्यासाठी सगळ्यात प्रिय आहे बेटा, तू टेन्शन नको घेऊ बाळ, मी आहे ना. आई एकदा तरी तुम्हाला असं विचारलं का? आई तुझ्या प्रेमाची मला गरज होती ग, पण तू मला प्रेम दिलं नाही, म्हणून कोणतं तरी कॉलेजचं पोरग माझ्या जीवनात आलं आणि त्याला प्रेमाचे 4 शब्द सांगितले, मी त्याच्या प्रेमात पडली आहे. आई एवढंच ते झालं त्या पोरानं. आई माझा वापर करून घेतला. आई आज मी प्रेग्नेंट आहे. आई मला सांग माझं काय चुकलं ग? आई एवढंच नाही, आता मी आत्महत्या करणार आहे. आई मला माफ कर, माझं काय चुकलं? तुम्हाला कधी विचारलं का तुला काय पाहिजे बेटा? आता ती माय मात्र जोरजोरात रडायला लागली. त्या मायला रिअलाइज झालं आपण कुठं चुकलो, आपल्या लेकराला काय गरज होती एका मायेची, एका प्रेमाची. अरे जवळ घेऊन, पोटूशी घेऊन, कुशीशी घेऊन, तिच्या पाठीवर हात घेऊन त्या बाळाला सांगायला पाहिजे होते की बेटा वडील तर नाही आहे, मी तुझी आई आहे, मी तुझं सर्वस्व आहे, तुला सांग तुला काय पाहिजे, तुला काय व्हायचं, मी आहे ना, घाबरू नको. त्याच्या बदल्यात आपण आपल्या लेकराला प्रेशरवाइज करतो की पोरगी म्हणते आई आता मी आत्महत्या करणार. पण त्याच्या अगोदर आईने खाली एक वाक्य लिहिलं, पुरी चिठ्ठी वाच, चिठ्ठी पाठीमागून सुद्धा वाच. मग ती आई पाठीमागून चिठ्ठी उघडते, पाठीमागून लिहिलं असते, मम्मा आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, मला तुला त्रास द्यायचा नव्हता. आई तू टेन्शन घेऊ नको, मी आत्महत्या करणार नाही. आई तू टेन्शन घेऊ नको, मी कोणा पोराच्या प्रेमात पडली नाही. आई तू टेन्शन घेऊ नको, मी प्रेग्नेंट नाही. आई तू टेन्शन घेऊ नको, मी घर सोडूनही जाणार नाही. आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू आई. फक्त मला तुला सांगायचं होतं मी दगड नाही, मी आळा मासाची पोरगी आहे, मला ही भावना आहे, माझं ही मन आहे, ते दुखते का कुठं तरी. तुम्हाला फक्त एवढं विचारायला पाहिजे, बेटा तुला काय आवडते, तुला काय जमते, तुला काय करावं असं वाटते, तू काही खाल्लं का, तू काही केलं का, तू बरी आहे ना, तुझी तब्येत ठीक आहे ना. एवढं जरी विचारलं नाही तरी माझ्या अंगात हातीचं बळ येते. मग तुम्हाला तुला इंजिनियर बनायचं आहे, अजी इंजिनियरच काय, त्यासाठी मी सायंटिस्ट सुद्धा बनायला तयार आहे. असे मायबाप पाहिजे साहेब, जे मायबाप लेकरावर पैसे देऊन फक्त प्रेशरवाइज करतात ना, लेकर बाहेर मित्र शोधतात, म्हणून आपली औलाद बिघडते. तुम्ही त्यांच्यासाठी मित्र बना.